नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण पाहू शकता, आज आपल्या गाडीला यामा R15 वर्जन 2 हे मॉडेल आपल्याकडे फुल रिस्टोरेशनसाठी आज आपल्याकडे आलेले आहे। गाडीचे फुल रिस्टोरेशन आपल्याला करायचे आहे। त्याचबरोबर गाडीचे आपल्याला काही पार्ट बदलण्याबरोबरच गाडीला रिपेंट करायचे आहे। चला तर मग अशा प्रकारे आपण गाडीचे पुढील फायबर खोलून घेऊया। अशा प्रकारे आपण गाडीचे सर्व फायबर प्रथमतः काढून घेऊया। आपण पाहू शकता, पुढील फेरिंग खोलण्यासाठी अशा प्रकारे आपण नट खोलून घेऊया। गाडीचे फायबर आपल्याला चेंज करायचे आहेत। त्यानंतर काही भागात आपल्याला पेंट करायचा आहे। अशा प्रकारे आपण गाडीचे सर्व पार्ट्स रिमूव्ह केलेले आहे। अशा प्रकारे आपण गाडी डिसमेंटल केलेली आहे। आपण पाहू शकता, यामा R15 वर्जन 2 ही गाडी, या गाडीचे आपण सर्व पार्ट्स अशा प्रकारे रिमूव्ह केले आहेत। यामा R15 फायबर पार्ट अशा प्रकारे आपण रिमूव्ह केलेला आहे। आपण पाहू शकता, अशा प्रकारे फ्रंट फेंडर, साइड पॅनल, टेल पॅनल, फ्रंट फेरिंग, रियर मार्गार्ड, अशा प्रकारे आपण गाडीचे पूर्ण फायबर पार्ट काढून घेतलेले आहे। पाहू शकता, अशा प्रकारे आपण गाडी पूर्ण डिसमेंटल करणार आहोत। यानंतर आपण फायबर पार्ट काढल्यानंतर आपण गाडीचे इंजन खोलून घेऊया। अशा प्रकारे इंजन खोलण्यासाठी आपण प्रथम सायलेन्सर खोलून घेऊया। अशा प्रकारे आपण सायलेन्सर नट काढून घेऊया। आपल्याला गाडी पूर्ण डिसमेंटल करायची आहे। यासाठी आपण गाडीचे सर्व पार्ट काढणार आहोत। अशा प्रकारे आपण इंजन पार्ट बरोबर सर्व पार्ट गाडीचे काढणार आहोत। हे पाहू शकता, यामा R15 वर्जन 2 मॉडेल आपल्याकडे रिस्टोरेशनसाठी आलेलं आहे। ग्राहकाच्या म्हणण्यानुसार आपल्याला गाडीला स्पेशल ॲडिशन कलर करायचा आहे। अशा प्रकारे आपण गाडीचं रिस्टोरेशनचं काम करत आहोत। पाहू शकता, इंजन खोलण्यासाठी आपण इंजन फाउंडेशन बोल्ट खोलत आहोत। अशा प्रकारे इंजन फाउंडेशन बोल्ट खोलत आहोत। अशा प्रकारे इंजन फाउंडेशन बोल्ट खोलल्यानंतर गाडी डिसमेंटल करत आहोत। अशा प्रकारे आपण गाडी पूर्ण डिसमेंटल केलेली आहे। आपण पाहू शकता, यामा R15 वर्जन 2 मॉडेलची चेसी आपण गाडी सर्व पूर्ण डिसमेंटल केलेली आहे। यानंतर गाडीची चेसी अशा प्रकारे दिसते। पाहू शकता, गाडी डिसमेंटल केल्यानंतर आपल्याला गाडी इन्स्टॉल करण्यासाठी आपण यामाचे जेन्युइन स्पेअर पार्ट वापरू। आपण पाहू शकता, यामाचे जेन्युइन स्पेअर पार्ट, सर्व ओरिजिनल यामाचे स्पेअर पार्ट आपण वापरणार आहोत। अशा प्रकारे आपण सर्व ओरिजिनल स्पेअर पार्ट यामाचे आणलेले आहे। यामा स्पेअर पार्ट वापरल्यानंतर आपण गाडी अशा प्रकारे आता इन्स्टॉल करून घेऊ। आपण पाहू शकता, पूर्ण चेसीला आपण भट्टी पेंट केलेला आहे। पाहू शकता, गाडीच्या सर्व भागांना आपण पेंट केलेला आहे, भट्टी पेंट केलेला आहे। यानंतर आपण इंजन, चेसी, स्विंग आर्म, हँडल सर्व भागांना पेंट केलेला आहे। यामुळे गाडीला नवीन लुक आलेला आहे। अशा प्रकारे आता आपण वायरिंग करून घेऊया। यामा R15 रिस्टोरेशनचे काम आपण करत आहोत। गाडी इन्स्टॉल आपण करत आहोत। अशा प्रकारे आपण पाहू शकता, आपण गाडीला पूर्ण भट्टी पेंट केलेला आहे। पूर्ण डिसमेंटल केलेली गाडी आता आपण जोडत आहोत। अशा प्रकारे आपण गाडी जोडून घेतलेली आपण पाहू शकता। गाडी पुढील व्हील, इंजन, शॉकअप सर्व प्रकार जोडून घेतलेला आहे। गाडी इन्स्टॉल करण्यासाठी पाहू शकता, गाडी सर्व प्रकारला आपण कॅलिपरला कलर केलेला आहे। पाहू शकता, यानंतर आपण कलर केलेले काही पार्ट व नवीन पार्ट आपण पाहू शकता। गाडीला आपण स्पेशल ॲडिशन हा कलर केलेला आहे।
आपण कलर केलेले व काही नवीन पार्ट असलेले आपण इन्स्टॉल करणार आहोत या गाडीला। आपण जर आपली गाडी तयार झालेली आहे अशा प्रकारे आपण गाडी रिस्टोर केलेली आहे। यामा R15 2014 मॉडेल अशा प्रकारे नवीन स्पेशल एडिशन मॉडेल आपण तयार केलेलं आहे। गाडीला नवीन स्पेशल एडिशन ब्लॅक कलर केलेला आहे। आपण पाहू शकता गाडी कशा प्रकारे झाली आहे। जर आपल्याला गाडी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा आमच्या यूट्यूब चॅनलला। यामा R15 व्हर्जन 2 मॉडेल अशा प्रकारे आपण इन्स्टॉल केलेलं आहे। आपल्याला गाडी कशी वाटली नक्कीच आपला कमेंटद्वारे कळवा। धन्यवाद।